जय भीम. मी डॉक्टर संजय मून, औरंगाबाद. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना आणि जगभरातल्या बौद्ध उपासक उपासिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय. मित्रहो, आजचा दिवस हा आपण या अर्थानं साजरा करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला तमाम भारतीयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि परत एकदा भगवान बुद्ध आणि त्यांचं तत्वज्ञान याचा जगाला आणि भारतीयांना परिचय करून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कृती ही खरं म्हणजे भारताच्या आणि जगाच्याही इतिहासामध्ये अत्यंत क्रांतिकारी अशी ही कृती आहे. पण या क्रांतिकारक कृतीचं क्रांतिकारकत्व अद्यापही आपल्याला फारशा चांगल्या पद्धतीनं समजून घेता आलेलं नाही. खरं म्हणजे भारत हा मूलतः समताधिष्ठित देश आहे. भारत हा बौद्धमय भारत आहे आणि बौद्धमय भारत असूनही भारतामधून भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आणि धम्म हा बऱ्यापैकी अस्तंगत होत आलेला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा धम्म हा जगाला दिला आणि एक अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धापर्यंतचा केलेला जो प्रवास आहे हा एका चळवळीतून केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शोषित पीडित लोकांसाठी जी कुठली सन्मानाची चळवळ सुरू केली, या देशातले शोषित पीडित दलित, अस्पृश्य, शूद्रातिशूद्र यांच्या उत्थापनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली होती त्या चळवळीचा एक अपरिहार्य परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा भगवान बुद्धापर्यंत होतो. या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं शोषित्व, या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं दारिद्र्य, या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण होणारं दुःख हे नेमकं कशामुळे होतंय याचा शोध घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे एक ऐतिहासिक सत्य सापडलं की या देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या दुःखाला या देशातली क्रांती आणि प्रतिक्रांती ही कारणीभूत आहे. आणि त्यांनी क्रांती प्रतिक्रांतीचा सिद्धांतच मांडला की या देशामधला सर्वसामान्य माणूस जो की बौद्ध धर्मीय होता, बौद्ध उपासक होता, श्रमण होता, अशा श्रमण असलेल्या संस्कृतीसोबत या देशावर आक्रमण करणाऱ्या आर्यांनी विषमता लादली आणि या लादलेल्या विषमतेच्या विरुद्ध या देशातला सर्वसामान्य माणूस, या देशातल्या तळागाळातल्या माणसांनी या विषमतेच्या विरुद्धचा एक संघर्ष पुकारला. खरं म्हणजे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजून घेता येईल की भारतावर एक प्रकारचं आक्रमण होणं, एक प्रकारचं राजकीय आक्रमण होणं आणि राजकीय आक्रमणामधनं एका युद्धाला भारताला सामोरं जावं लागणं आणि एका युद्धाची परिणती म्हणून भारतावर विषमता निर्माण होणं किंवा भारतामध्ये विषमता प्रस्थापित होणं. खरं म्हणजे विषमता हे काही तत्वज्ञान नाही. खरं म्हणजे मागच्या 50-60 वर्षामध्ये अनेक अभ्यासकांनी विषमतेला सुद्धा एक प्रकारचं तत्वज्ञान म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण मित्रहो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की विषमता ही एक प्रकारची युद्धनीती आहे. एखाद्या मोठ्या बलाढ्य सैन्याला जिंकायचं असेल तर त्यांच्यामध्ये विभागणी केली पाहिजे आणि विभागणी करून त्यांना छोट्या छोट्या खंडामध्ये, गटामध्ये रूपांतरित केलं पाहिजे आणि छोट्या छोट्या गटात रूपांतरित केल्यानंतर मग त्यांच्यावर विजय मिळवता येतं. अशी ही एक युद्धनीती आहे. आणि आपल्याला असं दिसेल की याच युद्धनीतीची प्रतिमा आपल्याला वर्णव्यवस्थेमध्ये आढळते. म्हणजे भारतामध्ये वर्णव्यवस्था नव्हती, ती आर्यांच्या आगमनानंतर निर्माण झाली. बरेचदा तर असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं की भारतामध्ये जेव्हा प्रतिक्रांती झाली त्या प्रतिक्रांतीनंतर वर्णव्यवस्था निर्माण झाली, मनुस्मृती निर्माण झाली आणि या मनुस्मृतीने आणि या प्रतिक्रांतीने ही वर्णव्यवस्था निर्माण केली. आणि या वर्णव्यवस्थेमध्ये झालं असं की भारतीय माणूस जो समताधिष्ठित भारत होता, या समताधिष्ठित भारतातल्या माणसाला विभागलं गेलं.
तो एक प्रकारचा विखंडित झाला, तो जातीमध्ये विभागला गेला आणि जातीमध्ये विभागला गेल्यामुळे त्यांच्यामध्ये एकवाक्यता निर्माण होणं, एक समन्वय निर्माण होणं, एकात्मता निर्माण होणं ही प्रक्रिया थांबली आणि पर्यायानं या देशातल्या वर्णव्यवस्थेला या देशाला काबीज करता आलं. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशातली जी कुठली विषमता आहे, ही विषमता हे तत्वज्ञान नाही, तर ही एक प्रकारची युद्धनीती आहे की जी एखाद्या देशातल्या, एखाद्या बलाढ्य देशातल्या मोठ्या लोकसंख्येला किंवा मोठ्या शत्रूला किंवा मोठ्या लोकांना जर पराभूत करायचं असेल तर त्याच्यासाठी निर्माण केलेली विभाजन करण्याची ही एक युद्धनीती आहे आणि ती युद्धनीतीच भारतावर लादली आणि कालांतरानं असं आपल्या लक्षात येतं की ही युद्धनीतीच भारताचं तत्वज्ञान म्हणून लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही जी काही प्रक्रिया घडली, ही जी युद्धनीती आली किंवा ही जी विषमता निर्माण झाली या देशामध्ये, या विषमतेसोबत या देशातल्या जनसामान्य माणसांनी एक संघर्ष केला. या देशातली माणसं ही मूलतः समताधिष्ठित होती, या देशातली माणसं ही मूलतः बौद्ध धर्मीय होती, पण आपली बौद्ध धर्मीयता, आपलं तत्वज्ञान आणि आपली समताधिष्ठितता टिकवून ठेवण्यासाठी या भारतीय माणसाने वारंवार या होणाऱ्या विषमतेच्या विरुद्ध संघर्ष दिला आणि विषमतेचं विरुद्ध केलेला संघर्ष आणि परत समताधिष्ठित प्रस्थापित करत जाणं, म्हणजे समताधिष्ठित मूल्य प्रस्थापित करत जाण्यासाठी विषमताधिष्ठित मूल्यांसोबत संघर्ष करत जाणं, या संघर्षामधून भारताची संस्कृती निर्माण झाली. या पद्धतीचा एक इतिहास हा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेला होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जी कुठली धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणलेलं आहे किंवा जे कुठलं धर्मांतर घडवून आणलेलं आहे, त्या धर्मांतरापर्यंत या पद्धतीची एक प्रक्रिया भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं भारतातला बौद्ध धम्म आणि भारतातलं बौद्ध तत्वज्ञान हे पूर्णपणे अस्तंगत झाल्यागत एक अवस्था ही निर्माण झाली होती आणि या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाच्या उत्थापनासाठी जी कुठली चळवळ सुरू केली, त्या चळवळीचा एक भाग म्हणून आणि चळवळीचं एक तत्वज्ञान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आपल्याला बुद्ध धम्माच्या स्वीकाराकडे या पद्धतीनं पाहिलं पाहिजे. ही कृती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कृती ही दोन पातळीवर ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आहे. एक तर जगातला किंवा भारतातला अस्तंगत होणारा बुद्ध धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे पुन्हा एकदा नव्यानं त्या धम्माला उजाळा मिळतोय आणि पुन्हा एकदा नव्यानं हा धम्म असा उत्स्फूर्तपणे बाहेर येतोय. ही एक घटना, ही एक क्रांतिकारक घटना या पाठीमागे, एक क्रांतिकारक कारण या पाठीमागे आहे. आणि दुसरं कारण असं की जी कुठली इथली तळागाळातली सर्वसामान्य माणसं होती, त्यांच्या आयुष्यातली दुःख नष्ट करण्यासाठी, म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की तमाम भारतीयांच्या आयुष्यामध्ये जी कुठली सामाजिक दुःख निर्माण झाली होती, ती सामाजिक दुःख नाहीशी करण्याचा एक मार्ग म्हणून भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आणि भगवान बुद्धाचा परिचय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलाय. तेव्हा चळवळीचं आपल्याला भारतीयांना आणि महाराष्ट्रीयांना विशेषतः चळवळीतनं भगवान बुद्ध माहीत झालेले आहेत. एक चळवळीचा अपरिहार्य भाग म्हणून आपल्याला भगवान बुद्ध माहीत झालेले आहेत आणि चळवळीचा भाग म्हणून किंवा चळवळीची अपरिहार्यता म्हणून भगवान बुद्ध आपल्याला माहीत झालेला असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की आजही भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे, भगवान बुद्धाकडे, त्यांच्या शिकवणीकडे आपण केवळ अस्पृश्यता निवारण करण्याचा एक कार्यक्रम एवढाच अर्थ भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला आता हळूहळू प्राप्त होत चाललेला होता. म्हणजे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर म्हणजे साधारणतः आता 67 वर्ष होत आहेत. या 67 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले या धम्म चळवळीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आज धम्म हा केवळ एक प्रकारच्या जातीय चौकटीत अडकल्यासारखा वाटायला लागलेला आहे. भगवान बुद्धाच्या धम्माला ही जातीय चौकट का प्राप्त झाली? त्याचं कारण असं की भगवान बुद्धाच्या या एकूणच तत्वज्ञानाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीचा एक भाग म्हणून आपल्यासमोर भगवान बुद्धाचं तत्वज्ञान ठेवल्यामुळे आणि चळवळीचा एक अपरिहार्य भाग म्हणून धम्म या पद्धतीचा आपण विचार केल्यामुळे झालं असं की हळूहळू धम्म हा एक प्रकारच्या जातीय चौकटीमध्ये अडकत गेलाय आणि त्याला एक प्रकारच्या जातीय चौकटीची बंदिस्तता प्राप्त झाली. आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं तुमच्या माझ्या पुढे हे आव्हान आहे की या धम्माला
प्राप्त झालेली ही जी जातीय चौकट आहे किंवा हे जी मर्यादित चौकट आहे, ही मर्यादित चौकट नष्ट करून, ही मर्यादित चौकट काढून टाकून या तत्वज्ञानाला, भगवान बुद्धाच्या धम्माला राष्ट्रीय पातळीवर आपल्याला कसं मांडता येईल, हे एक आव्हान तुमच्या माझ्या पुढे आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर बौद्ध धम्माची प्रतिष्ठापना करणं अशी एक नवी जबाबदारी या नव्या आंबेडकरवाद्यांवर आणि तुमच्या माझ्यावर आज येऊन पडलेली आहे. या पद्धतीनं आज आपल्याला धम्माचा विचार करायचा आहे. मित्रहो, हे लक्षात घेतलं पाहिजे, मी आधी जसं सांगितलं की कधी काळी हा भारत हा पूर्णपणे बौद्धमय होता. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की सम्राट अशोकाने भारताच्या सीमा अफगाणिस्तानापर्यंत विस्तारलेल्या होत्या. भारताचा विस्तार केवढा मोठा होता, भारताचा नकाशा जर तुम्ही नजरेसमोर आणला तर आपल्या असं लक्षात येईल की अफगाणिस्तानासह भारत असा भारताचा नकाशा आपल्या समोर येतोय. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण हे आवर्जून मांडलं पाहिजे आता की भारत जेव्हा जेव्हा समताधिष्ठित असतो, जेव्हा जेव्हा बौद्ध धम्मीय असतो, भारतात जेव्हा जेव्हा बौद्धमय होतो, तेव्हा तेव्हा भारताच्या सीमा या विस्तारल्या जातात, भारताचा विस्तार होतो. आणि जसजसं बौद्ध धम्माचं पतन होत येतं किंवा भारत हा जसजसा विषमताधिष्ठित होत जातो, जसजशी विषमताधिष्ठित मूल्य प्रस्थापित होत जातात, तसतसे भारताच्या सीमा ह्या आकुंचित पावत जातात. म्हणून आज तुमच्या माझ्या समोर जे भारताच्या नकाशाचं चित्र आहे, हे आकुंचित भारताचं चित्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण हे आता जगासमोर मांडलं पाहिजे, भारतासमोरही मांडलं पाहिजे की भारत हा जसजसा बौद्ध धम्माकडे झुकेल, बौद्ध धम्माकडे वळेल, बौद्ध धम्माच्या पद्धतीनं आचरण करायला लागेल, भारतात जसजसा विषमताधिष्ठितच्या विरुद्ध उभा राहील, भारतात जसजसा समताधिष्ठित होत जाईल, तेव्हा तसतशा भारताच्या सीमा या विस्तारल्या जातील. आणि भारतामध्ये जसजशी धर्मांधता वाढेल, मी नेमकेपणानं या गोष्टी आज सांगतोय कारण आज आपण अशा एका वातावरणात आहोत, श्वास घेत आहोत की आपल्या आजूबाजूला जे कुठलं वातावरण आहे ते अतिशय विचित्र पद्धतीचं वातावरण आहे. त्यामुळे हे आपल्याला आता आवर्जून सांगितलं पाहिजे की भारतामध्ये जसजशी धर्मांधता वाढत जाईल तसतसा भारताचा संकोच होत जातो आणि भारत हा जसजसा समताधिष्ठित होत जातो तसतशा भारताच्या सीमा या विस्तारित होत जातात. आपल्याकडे भारतामध्ये ज्या फाळण्या आहेत, म्हणजे पाकिस्तानची फाळणी असेल किंवा बांगलादेशची फाळणी असेल, या फाळणीकडे सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं पाहता येईल. भारतामध्ये जसजशी धर्मांधता वाढत गेली तसतसा देश फाळणीकडे प्रवास करायला लागला. म्हणून आपल्या असं लक्षात येईल की भारताला समताधिष्ठित ठेवणं हेच भारताच्या विस्तारीकरणासाठी आणि भारताच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा भारत हा कधी काळी समताधिष्ठित होता आणि भारताच्या सीमा या अफगाणिस्तानपर्यंत विस्तारलेल्या होत्या. हे घटना किंवा ही किमया केवळ एवढ्यामुळेच घडली कारण तेव्हा काळामध्ये भारत हा बौद्धमय होता. म्हणून आज आपण एक सूत्र जगासमोर मांडूयात आणि भारतासमोर सुद्धा मांडूयात की भारत हा जसजसा बौद्धमय होत जाईल तसतशा भारताच्या सीमा या विस्तारित होत जातील, त्या जगभर होत जातील. आणि भारत हा जसजसा धर्मांध होत जाईल तसतशा भारताच्या सीमा या निमुळत्या होत जाणार आहेत. या पद्धतीनं एक नवी मांडणी मला वाटते आता आपण करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा केलेला स्वीकार हा केवळ अस्पृश्यता निवारणाचा एक कार्यक्रम म्हणून केलेला स्वीकार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य उद्धाराची चळवळ चालवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, जसं ज्याचा उल्लेख मी यापूर्वीही केला होता, की या अस्पृश्यतेचं मूळ या देशातल्या क्रांती प्रतिक्रांतीमध्ये आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण होणारं दुःख याची कारणं सुद्धा क्रांती प्रतिक्रांतीमध्ये आहे. तेव्हा ही बाब आपण आवर्जून मांडली पाहिजे की भारतातला एक जर चांगला म्हणजे याचा अर्थ असा की भारतामध्ये जनसामान्य माणसाचा उत्कर्ष करणाऱ्या एका चांगल्या धम्माची आवश्यकता होती. म्हणजे आपल्या हे लक्षात येईल की भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये दोन गट पडले होते. एका गटाला आपण राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरणारा गट म्हणत होतो आणि एका गटाला आपण सामाजिक स्वातंत्र्याचा आग्रह धरणारा गट म्हणत होतो.
त्या आणखी एक गोष्ट मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो ते असं की जेव्हा ब्रिटिशांचं राज्य भारतावर होतं तेव्हा ब्रिटिशांनी या देशाच्या समस्येचं मूळ कशात आहे याची चिकित्सा करण्यासाठी किंवा याचं कारण शोधण्यासाठी या देशामध्ये एक सर्वे केला आणि त्या सर्वेमधनं असं लक्षात आलं की या देशामध्ये चुकीच्या धर्माच्या कल्पना हीच या देशाची मूळ समस्या आहे. कारण या देशातल्या सर्वसामान्य माणसाला धार्मिक पद्धतीनं वर्तन करता येत नाही. या देशात म्हणजे मानवता, खरं म्हणजे कुठल्याही धर्माचं मूळ हे मानवता असलं पाहिजे, पण या देशातला सर्वसामान्य माणसासोबत मानवतेनं वागलंच जात नाही. त्यामुळे त्या सर्वसामान्य माणसाला मानवतेनं वागवणं याची जी शिकवण धर्मानं द्यायला पाहिजे होती असा धर्म भारतामध्ये नसल्यामुळे या देशामध्ये शूद्रातिशूद्र, अस्पृश्य या पद्धतीच्या सर्वसामान्य माणसांना एक प्रकारचं दुःख भोगावं लागतं, दुःख जगावं लागतं. तेव्हा या देशामध्ये चांगल्या धर्माची कल्पना नसणं किंवा या देशामध्ये चांगला धर्म नसणं किंवा धर्माबद्दलची चांगली कल्पना नसणं हीच या देशाची मूळ समस्या आहे असं एक निदान या देशामध्ये जेव्हा ब्रिटिश अस्तित्वात होते किंवा ब्रिटिश राज्य होते त्यावेळेस मांडण्यात आलं होतं. तेव्हा या देशाला चांगला धर्म देण्यासाठी आणि चांगल्या धर्माची शिकवणूक देण्यासाठी आपल्या असं लक्षात येतं की या देशामध्ये असंख्य वेगवेगळे पंथ आणि संप्रदाय निर्माण झाले. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये सुद्धा जे कुठले वेगवेगळे समाज, वेगवेगळे पंथ आणि वेगवेगळे संप्रदाय निर्माण केले ते सुद्धा या देशाला चांगल्या धर्माच्या शोधामध्ये निघालेलाच तो एक प्रकारचा प्रवास होता. या देशातली माणसं चांगल्या धर्माच्या शोधातच होती आणि चांगल्या धर्माच्या शोधातूनच ही माणसं छोटे छोटे समाज म्हणजे जसं परमहंस समाज आहे किंवा इव्हन महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मापर्यंत याचा विचार करता येईल की या देशातल्या माणसांना असे छोटे छोटे धर्म, पंथ आणि संप्रदाय स्थापन करण्याची गरज का वाटत होती. कारण त्यांना जे समतेचं तत्व पाहिजे होतं किंवा ज्या समतेनं जगता यायला पाहिजे होतं ते समतेनं जगता येत नव्हतं आणि समतेनं जगण्यासाठी एका चांगल्या धर्माची आवश्यकता होती. या चांगल्या धर्माचा शोध भारतीयांनी सातत्यानं घेतला होता. हाच शोध आपल्याला ब्रिटिशांच्या काळामध्येही दिसतो. ब्रिटिशाच्या काळामध्ये जे कुठली वेगवेगळे पंथ आणि संप्रदाय निर्माण झालेत, जे धर्म निर्माण झालेत, या धर्मामागे सुद्धा याच प्रकारचं एक सत्य होतं आणि या मागणीतूनच म्हणजे याचा अर्थ या देशाला चांगल्या धर्माची आवश्यकता आहे आणि या आवश्यकतेमधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला धम्म, त्यांनी या जगाला दिलेलं बौद्ध धम्माचं तत्वज्ञान, त्यांनी या जगाला बुद्धाचा करून दिलेला परिचय हा या देशाला चांगल्या धर्माची आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आणि भगवान बुद्धाचा धम्म हा भारतासमोर नव्यानं ठेवलाय. या पद्धतीची मांडणी सुद्धा आपल्याला केली पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपण या धम्माला एक राष्ट्रीय स्वरूप देत जाऊ तसतसे आपल्या चळवळीसमोर असणारे प्रश्न सुद्धा सुटणार आहेत. आपल्या सगळ्या चळवळी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, या देशातली फुले आंबेडकरी चळवळ ही दिवसेंदिवस अधिकाधिक एकांगी किंवा एकजातीय होत जाण्याचं जे वास्तव आज आपण अनुभवत आहोत त्या मागे सुद्धा हीच कारण आहे की या चळवळीची राष्ट्रीयता आपण मांडली नाही. या चळवळीनं स्वीकारलेला धम्म, बौद्ध धम्म, बौद्धाचं तत्वज्ञान हे राष्ट्रीय स्वरूपावर आपण मांडलं नाही, राष्ट्रीय पातळीवर आपण मांडलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की तुमच्या माझ्या चळवळी, तुमचा माझा धम्म हा दिवसेंदिवस हा एका चाकोरीत बंदिस्त होत चाललाय, एका मर्यादेत अडकत चाललाय, एका चौकटीमध्ये अडकत चाललाय. तेव्हा आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं मी आज तमाम भारतीयांना अशी विनंती करतोय, फुले आंबेडकरी अभ्यासक, विचारवंत, विद्वान, साहित्यिक या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतोय की आपल्याला हा धम्म एका जातीच्या चौकटीमधनं बाहेर काढून त्याचं राष्ट्रीय स्वरूप हे मांडण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्या चळवळीतले सगळेच प्रश्न सोडवण्यासाठी
हे राष्ट्रीय स्वरूप, धम्माचं राष्ट्रीय स्वरूप आणि चळवळीचं राष्ट्रीय स्वरूप हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. जसजशी आपण राष्ट्रीय पातळीवरची मांडणी करत जाऊ, जसजसं या धम्माचं राष्ट्रीय स्वरूप आपण मांडत जाऊ, तसतसे या चळवळीसमोरचे प्रश्नही सुटत जाणार आहे आणि एक व्यापक चळवळ, एक सर्वसामान्य चळवळ, सर्वसमावेशक चळवळ, देशाची चळवळ आणि या देशाला, समताधिष्ठित देशाला त्याचं खरं रूप देणारी चळवळ म्हणून आपल्या चळवळीला महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि या कार्यासाठी आपण कटिबद्ध व्हाल अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द समाप्त करतोय. धन्यवाद. जय भीम.